नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी नितीन बाबू. निसर्गाची ही फार मोठी किमया असते असं म्हणलं जातं. त्याचं कारण म्हणजे कुठलीही गोष्ट अनाठाई किंवा चुकीच्या ठिकाणी होऊ शकत नाही. आता लिंबूनी म्हणजे सी विटामिन सगळ्यात जास्त मिळणारं शरीराला असं लिंबू, आणि रोजच्या जीवनात लिंबाशिवाय जेवणच पूर्ण होऊ शकत नाही. अगदी लोणचं लिंबाचं असं आवडतं, किंवा आंबट लहान मुलांपासून ते अगदी थोरां मोठ्यांपर्यंत आवडीनं खातो आपण लिंबू. तर त्या लिंबाच्या झाडाविषयी आज थोडंसं आपण जाणून घेणार आहे. तर लिंबुनीचं वैशिष्ट्य काय आहे, तर पावसाळ्यामुळे ते थोडासा लिंबुनीचा खप कमी असतो. आणि लिंबुनी मग ह्या दिवसामध्ये साबण कंपन्या किंवा जी जी आपलं डिटर्जंट किंवा जे तयार होतं वॉशिंग पावडर किंवा याच्यामध्ये लिंबाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये राहतं. आणि त्याच्यात सुद्धा जर पाऊस लागून राहिला तर त्याच्यामध्ये लिंबाची खाली गळ जास्त प्रमाणात होते. आणि लिंबू ही काटेरी वनस्पती आहे, आणि काटेरी असून सुद्धा त्याची एक नैसर्गिक अशी गोष्ट आहे की लिंबाच्या झाडाखाली जर लिंबुनीचं झाड उगवलं तर त्याच्या खालून लिंबू काढणं फार मुश्किल होईल. तर त्या लिंबुनीच्या झाडाखाली कधीही लिंबुनीचं झाड उगवत नाही. तिथं हजारो लिंब किंवा पावसाळाभर पूर्ण लिंब अशी, हे बघा तुम्हाला मी दाखवतो, या अशा पूर्ण वाळलेल्या अवस्थेमध्ये लिंबाची संख्या असते. परंतु या लिंबुनीच्या याच्यामधल्या जी बिया आहेत ती कुठेही लिंबुनीच्या झाडाखाली वापरत नाही, कारण त्या जर वापरल्या तर प्रचंड मोठी समस्या लिंबुनीमध्ये तयार झाली असती, कारण त्याला उगवताच काटेरी असते ती. आणि त्या गोष्टीपेक्षा आता ही लिंबू का म्हणजे उगवलं जात नाही, तर ह्याला निसर्गाने ही जी वरून साईडनं जी ही दिलंय म्हणजे कव्हर जे आहे, तर ती कव्हर तुटेपर्यंत लिंबुनीचं बी वाळून जातं कुजेपर्यंत. आणि त्याच्यामुळं लिंबुनीचं बी ही लिंबू टाकल्यानंतर कधीच वापरत नाही. तर त्याचं एक गुणधर्म आहे, लिंबुनीचं बी जर तुम्ही या कंडिशनमध्ये जर कट केलं अशा पिकलेल्या अवस्थेमध्ये, आणि याचं लिंबू जर बी वाळायच्या अगोदर किंवा 4 दिवसाच्या आत बियामधला ओलावा संपायच्या आत जर तुम्ही त्याची लागण केली तर त्याचं 90% उगवण क्षमता असते. आणि हीच बी जर लिंबुनीचं तुम्ही याच्यातून काढल्यावर जरी वाळवलं किंवा जास्त तुमचा जी लागणीचा पिरियड आहे बियाचा तो जरी वाढला तरी लिंबुनीचं बी उगवत नाही. आणि बी उगवत नाही लिंबातून असं, म्हणूनच लिंबुनीची शेती करणं ही सुखकारक आहे. आणि तुम्हाला जर भविष्यामध्ये कुठली एखादी व्हरायटी करायची असली, आता जुनं वाण तसं कमी होत चालले तर हायब्रिड वाण येत चालले, किंवा ग्राफ्टिंगवर लिंबुनी पण आली. परंतु लिंबुनी ही जर तुम्हाला आहे तसं आपलं जुनं जी लिंबू आहे ती जर पाहिजे असेल तर तुम्हाला लिंबू कापल्यानंतर त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याचं बिया लागण करावं लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2.5 ते 3 वर्षानंतर त्याला फळ येईल. आणि जर ग्राफ्टिंग केलं तर त्याला पहिल्याच 6 महिन्यामध्ये फळ येण्यास सुरुवात होते. तर ही आपण लिंबुनीविषयी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर काही वेगळं सुचत असलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्या कृषीनिष्ठ ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार.